हॅलो, नमस्कार. मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? तर आजच्या व्हिडिओमध्ये आता पावसाळा सुरू झाला आहे सगळीकडे आणि पावसाळ्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपण दुर्लक्षित होतोय आपलं आणि त्या गोष्टींवर आपण खरंच लक्ष दिलं की आपलं आरोग्य छान राहील. आपल्याला जे होणारे आजार आहे, जो होणारा इन्फेक्शन आहे किंवा 4 पैसे जे आपले त्याच्यात म्हणजे हॉस्पिटलमध्ये इकडे-तिकडे जाणार आहे तेही वाचेल आणि आपलं जे सामान आहे घरातले तेही खराब होणार नाही. अशीच काहीतरी टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पावसाळा सुरू झाला की भरपूर गोष्टींमध्ये खाण्यापिण्यापासून कपडे आपण जे वेअर करतो त्याच्यामध्ये खूप सारा बदलाव येतो. म्हणजे जसं आपण याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये कॉटनचे किंवा हलके-फुलके कपडे वापरत असतो. तर आपण हिवाळ्यामध्ये स्वेटर वापरत असतो. तसंच आपण पावसाळ्यात रेनकोट वगैरे ह्या गोष्टींकडे लक्ष देतो. तर ऋतूप्रमाणे स्किन केअर चेंज होतं, कपडे चेंज होतात, खाण्यापिण्या ज्या गोष्टी आहेत त्या चेंज होतात, सगळं चेंजेस होतात. तर त्याच्यामध्ये आपण आपल्या घरात काय काय आपण केलं पाहिजे पावसाळ्यात, त्याच्यामुळे आपल्या जो काम आहे, कामाचा लोड आहे तो कमी होईल. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी सांगेल की कंटिन्युअसली तुम्ही स्वच्छतेकडे लक्ष द्या पावसाळ्यात. कारण पावसाळ्यात जास्त मुलांना किंवा तुम्हालाही इन्फेक्शन होण्याची खूप चान्सेस असतात. कारण पाऊस वगैरे इकडं-तिकडं पाणी साचल्यामुळे जे हे असतात खूप सारे हे असतात मच्छर, जर्म्स वगैरे साचतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे तुमच्यावर आरोग्यावर तुमचा हे परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे घरात स्वच्छता ठेवा. कंटिन्यू तुम्ही जे फरशी पुसायला जो पाणी यूज करता त्याच्यामध्ये डेटॉल वगैरे यूज करा. आता हे म्हणणार की तुम्ही सगळ्यांना माहीत आहे, तरीही मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. कारण मी तुम्हा सगळ्या मैत्रिणींसाठी काहीतरी चांगलं घेण्याचा प्रयत्न करते. माझ्या व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी चांगलंच भेटावं हीच मी हे करते, व्हिडिओमध्ये आणत असते. तर आता पावसाळा सुरू आहे तर थोडेफार पावसाळ्याबद्दलही आपले व्हिडिओ असतील. तर पावसाळ्यामध्ये शक्यतो तुम्ही खूप वेळा हे लक्ष गेला नसेल तुमचा, पण जो फ्रीज असतो आपला, फ्रीजचा मागचा जो थोडासा साईट असते एवढी, तर त्याच्यात हे असते बघा, पाणी साचतंय. जे वरचं जो बर्फ वगैरे आपण नसतो त्याच्यातलं किंवा फ्रीजचं सगळं पाणी त्याच्यात येऊन साचतंय. तर तो पाणी कंटिन्युअसली म्हणजे आपण साफ करत राहिलो पाहिजे. त्याच्यात एवढं साचत नाही, पण आपण खूप दिवस म्हणजे त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, तर ते पूर्ण पूर्ण भरू शकतो. कारण आता सगळ्या आपण उन्हाळ्यामध्ये फुल केलेलं असते स्पीड याची फ्रीजची. त्याच्यामुळे बर्फाचा हे असतो, कोणाकडून चुकून ते तसाच राहतो. आपण ऋतूप्रमाणे ते चेंज केले पाहिजे. त्याच्यावर तुम्हाला जर नाही कळत असेल, त्याच्यावर चिन्ह दिलेले असतात एका साईडला, की असं लिहिलेलं असतं, की कम थंडकता किंवा जास्त स्पीड करायची आहे. सगळं त्याच्यावर लिहिलेलं असतं. ते आपण आपल्या हिशोबाने मॅनेज करू शकतो. पण जेव्हा आपण ते विसरून जातो उन्हाळ्यात आणि तो पावसाळ्यात जर तसंच असलं, की खूप सारा बर्फ होतो वरचा जो हे असतो फ्रीझरमध्ये आणि मग नंतर तो पाण्यात त्याचं रूपांतर होऊन मग ते खाली साचू शकतं. मग नंतर आपण एकदम कमी केलं तर. तर ते तसं होतं आणि मग ते जो मागचा साईड आहे फ्रीजमध्ये बॅक साईडला असतं. आपण खूप वेळा याच्या साईडला असतो, भिंतीच्या साईडला त्याचा बॅक साईड असतो आणि त्याच्यामध्ये जे साचलेले हे असतात पाणी असतो आणि त्याच्यामध्ये जे घाण हे असतात मच्छर वगैरे जाऊन त्याच्यामुळेही आपल्याला आरोग्याचा धोका असतो आणि ते जे मच्छर वगैरे काय आपल्याला चावले किंवा आपल्या मुलांना त्याचं इन्फेक्शन होऊ शकतो आणि छोटे-छोटे जे हे असतात घरात छोटे-मोठे डबके इकडे-तिकडे कुठेतरी लिकेज होत असेल त्याच्यामुळेही तिथेही मच्छर येऊन घाण होऊ शकते. तुमच्या आरोग्याला खूप सारा त्याचा म्हणजे धोका आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण तुमच्या टेरेसवरही भरपूर जेव्हा आपण काहीतरी वर नेऊन टाकलेले असतात जे प्लास्टिक वगैरे, तर वेळेच्या वेळी ते साफ करायला शिका आणि मेन गोष्ट म्हणजे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं की तेवढंच आपल्या घरात जे आरोग्य होणार आहे ते कमी होतील आणि घरात सतत डेटॉल किंवा हँडवॉश, सॅनिटायझर याचा जर वापर केला तर नक्कीच कमी होईल. असं म्हणत नाही मी की अजिबात तुमची मुलं आजारी पडणार नाही, पण कमी होईल प्रमाण थोडा का होईना. त्याचा थोडासा त्याच्यावर परिणाम होतो आरोग्यावर, तर ते कमी होईल. आणि तसंच की आपण कपडे वेळेवर धुतले पाहिजे आणि धुतलेले कपडे आपण व्यवस्थित वाळवले नाही तर तेही त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन किंवा इतर इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकतात. तर त्याच्याकडे लक्ष द्या. जास्त करून इनर जे असतात त्याच्याकडे लहान मुलांचे असू दे, मोठ्यांचे, तर ते व्यवस्थित वाळवा. नाही वाळवले तर ते थोडंसं म्हणजे आपण एखादा जो जो घरात आपण भांडा यूज करत नाही तो घ्या तव्यावर किंवा काहीतरी जे असेल आपण यूज करत नाही तसं भांडं घ्या
त्याला गॅसवर गरम करा आणि त्याच्यावर जे कपडे आपण घालणार आहोत ते गरम करून शेकून परत घाला. त्याच्यामुळे खूप लोकांना हा इन्फेक्शन होतो, फंगल इन्फेक्शन म्हणतात आणि तो खूप भयानक आहे. मी बघितला आहे खूप जवळून. तर फंगल इन्फेक्शन होऊ नये याच्यासाठी तुम्ही हे सगळं करू शकता. तर नक्कीच तुम्हाला याचाही फायदा होईल. तसंच रेनकोट वगैरे बाहेर जाताना यूज करा. त्याच्यामुळे तुमचा जो सतत ओलावा असल्यामुळे तुम्हाला डोक्यात डॅन्ड्रफ होऊ शकतो, इचिंग होऊ शकते. खूप साऱ्या जे म्हणजे हेअर लॉसचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते पावसाळ्यात जास्त होऊ शकतात. तर आपण वेळेवर त्याची काळजी नाही घेतली तर बाहेर जाताना आपण उन्हाळ्यात तर स्टोन वगैरे बांधून जाऊत असतोच, पण पावसाळ्यात गेलो तरी ते स्टोनमुळे आता ओलं होणार आहे पाऊस आला तर. आणि आपला जो जे केस आहे आपले व्यवस्थित वाळले गेले नाही तर आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतो आणि सतत केस बांधून ठेवतो आपण वरती. तर इथं हा जो भाग आहे आपण खूप साऱ्या लेडीज वरती कंटिन्युअसली बांधून ठेवत असतात केस, तर ते तिथं म्हणजे ओलावा साचून साचून उन्हाळ्यात आपण हे करतो. उन्हाळ्यात काही एवढं होत नाही, पण जर पावसाळ्यात कंटिन्युअसली तुम्ही ओले केस तसेच बांधले तर त्याचा इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकतो. तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये याचंही हे करायचं आहे, त्याच्याकडेही लक्ष द्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कपडे धुतो तर व्यवस्थित ते वाळले गेले आहेत तेव्हाच ते घडी घालून ठेवा, म्हणजे त्याच्यामुळे दुसरेही कपडे खराब होणार नाही. तुम्ही जर इकडे कोल्हापुरात राहत असेल तर कोल्हापुरात तुम्ही जर कपडे म्हणजे तसेचे तसे जर ठेवले, म्हणजे वाळून बाहेरून आणले आणि बघितलं नाही की ओले आहे थोडेफार तसेच ठेवून दिले, की दुसऱ्या कपड्यांना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बुरशी लागू शकते. कारण हे मी बघितलंय, माझे खूप सारे कपडे म्हणजे पहिल्या वर्षी आम्ही इथे जेव्हा आलो तर एवढं काही माहीत नव्हतं आणि पावसाळ्यात आम्ही इकडं आलेलो होतो आणि सगळ्या असे कपड्यांवर ना बुरशी लागलेली अक्षरशः लहान मुलांच्या वगैरे माझ्या. तर तेव्हापासून मी खूप काळजी घेते. तर डांबर गोळ्या वगैरे तुम्ही ठेवा, नाहीतर कापूर कशामध्ये तरी गुंढाळून तुम्ही ठेवू शकता. त्याच्या वासमुळे पण म्हणजे हे होतं थोडंसं जे काय काय जर्म्स वगैरे असतात ते नाही होत, बुरशी वगैरे नाही लागत. आणि व्यवस्थित क्लीन करूनच ठेवा. घरातले जे स्वच्छता आहे, बेसिंग बाथरूम हेही स्वच्छ ठेवा, त्याच्यामुळे मच्छर वगैरे साचणार नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आणि मेन गोष्ट म्हणजे स्वतःकडे आहाराकडे लक्ष द्या. बाहेरचं खाणं टाळा, मुलांनाही बाहेरचे देऊ नका. पावसाळ्यात शक्यतो कुठला पण पाणी साचलेला वगैरे इकडे तिकडे असतो, ज्या टाक्या वगैरे असतात बाहेर ठेवलेल्या, ते तुम्ही बाहेरचं गाड्यावर जर जर पाणीपुरी ह्या गोष्टी खात असाल कधीतरी ठीक आहे, पण जर तुम्हाला बाहेरचं खाण्याची खूप आवड आहे, कंटिन्युअसली तुम्ही बाहेर खाता, तर पावसाळ्यात तरी टाळा ते सगळं. कारण पावसाळ्यात ते पाणी आपल्या घरचंही पाणी स्वच्छ आहे की नाही 10 वेळा आपण विचार करतो आणि जेव्हा आपण पोटात म्हणजे खायला काहीतरी जातो की तेव्हा विचार करत नाही तिथे स्वच्छता केवढी आहे, ते पाणी कसलं असेल, कुठून आणलं असेल, त्यांचे हात त्यांनी व्यवस्थित वॉश केले असेल की नाही, ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिला पाहिजे. कारण लहान मुलांना तर बाहेरचं काहीच देऊ नका. ह्या पावसाळ्यात तरी निदान घरचं जे तुम्ही बनवणार आहात ताजंच द्या. शिळं वगैरे देऊ नका. त्यांना खूप सारा इन्फेक्शन त्याचा होऊ शकतो. फूड पॉयझनिंग होऊ शकते मुलांना पावसाळ्यात. ह्या सगळ्या गोष्टींपासून जर तुम्हाला मुलांना वाचवायचं असेल तर त्यांना व्यवस्थित हे करा, थोडंसं पॅम्पर करा, म्हणजे 3 महिने तरी तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे. तर ह्या होत्या माझ्या काही टिप्स. तुम्हाला आय होप तुम्हाला आवडल्या असतील. आवडल्या असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.